पोलिसच बनले दरोडेखोर। 7 किलो सोने लुटून 1.5 कोटी रुपयामध्ये विकण्याचा कट देखील उधळला गेलाय। 5 जणांना यामध्ये अटक केली आहे। अलिबाग पेण महामार्गावरील तीनविरा परिसरात दरोडा टाकून तब्बल 7 किलो सोने लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे। 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या गुन्ह्यात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः पोलिसांनीच डल्ला मारल्याचे सत्य समोर आल्याचं पाहायला मिळत आहे। तपासानंतर समोर आलेल्या माहितीनुसार या दरोडेखोरांमध्ये 3 जण रायगड पोलीस दलातील कर्मचारी असून उर्वरित 2 आरोपी अलिबाग मधील रहिवासी आहेत। त्याचबरोबर दरोडेखोरांनी लुटलेले हे 7 किलो सोने नागपूरच्या एका व्यापाऱ्याला अवघ्या 1.5 कोटी रुपयामध्ये विकण्याचा कट रचला होता। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हुशारी दाखवत मोठ्या शिताफीने आरोपींचा कट देखील उधळला गेलाय। पोलिसांनी 1.5 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती जप्त केली असून 4 आरोपींना पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। दरम्यान एक आरोपी अजून फरार आहे, त्याचा शोध देखील सुरू असल्याचं सांगितलं गेलंय। गुन्ह्यात सहभागी असलेले पोलीस कर्मचारी आणि अन्य आरोपी समीर म्हात्रे पोलीस हवालदार मुरुड पोलीस ठाणे, विकी साबळे पोलीस हवालदार अलिबाग, हनुमंत सूर्यवंशी पोलीस हवालदार अलिबाग असे मुख्य आरोपींची नावे आहेत। मात्र समाधान पिंजारी, दीप गायकवाड यांना अटक केली आहे। सोन्याचा मोह कोणालाही पडू शकतो, पण जेव्हा रक्षकच लुटारू बनतात तेव्हा कायद्याचा धाक उरतो का? कायदा आणि न्याय व्यवस्थेचा विश्वास टिकवायचा असेल तर अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं देखील महत्त्वाचं आहे।